हरिओम. आज सोमवार 9 सप्टेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भगवंताचा विसर हेच मोठं पाप. खरोखर भगवंताचं अस्तित्व जिथे पाहावं तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला मी कसं वागावं हे पाहावं. ज्याने भगवंताला जाणलं त्याने भगवंताला काय आवडतं हे सांगून टाकलं आहे. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावं हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे. हे सांगण्याचं सार आहे हे आप्तवाक्य आपण प्रमाण म्हणलं पाहिजे. कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजे स्वतः मुक्त होऊन त्याने आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला आहे ना. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयाला नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यायचं? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात. म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे. तथापि काही झालं तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावं. बरं, प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करीत असताना ते आले म्हणून भ्यायचं काय कारण? प्रल्हादाने एकदा नाम घेतलं ते शेवटपर्यंत काही सोडलं नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. आणि म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचं अखंड स्मरण ठेवावं. आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवतो, नाही का? स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावं? काल झालेला आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखं मानावं. भगवंताचं होणं हे सर्व साधनांचं आणि धर्माचं मूळ आहे हे पक्क ध्यानात ठेवावं. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो. मग भगवंताचं होण्याकरता, भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणं ह्यातून दुसरं मोठं पाप नाही. देव हवा असं वाटणं ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असं वाटणं ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचं हवे नको. पण जसं जसं कमी होईल ना तसशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. आणि मग अशा तऱ्हेने तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपला आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणे म्हणता येईल. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणं हाच मोक्ष. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचाच त्याग आपोआप होतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.